भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंग मोहिते पाटील यांना अश्रू अनावर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना रणजितसिंग मोहिते पाटील यांना अश्रू झाले अनावर. मोहिते पाटील आणि पवार कुटुंबियांचे 3 पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. राजकीय परिस्थिती बदलली असेल परंतु आमच्यातील नाते कधी कमी झाले नाही. महाराष्ट्राचे धाडसी नेतृत्व होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्याची फार मोठी हानी झाली आहे, अशी भावना भाजपचे आमदार रणजितसिंग मोहिते पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले. मी प्रथमतः कुटुंबियाच्या वतीनं आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या वतीनं आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम अजितदादांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आदरणीय पवार साहेबांच्या कुटुंबाचं आणि आमच्या कुटुंबाचं, मोहिते पाटील कुटुंबाचे गेले 3 पिढ्याचे एक आपुलकीचे संबंध राहिलेले आहेत. राजकारणात कमी जास्त झाला असेल पण कधीही वैयक्तिक पातळीवरती ते नातं आम्ही कुणी कधी तुटू दिलं नाही. ते नातं दोन्ही कुटुंबानं जपलेलं आहे आणि मी श्रद्धांजली अर्पण करतो. एखादी आठवण तुम्ही भावूक झालाय काय बरोबर आठवण? भरपूर आहेत, भरपूर आहेत. आता नाही बोलताय मला, म्हणजे बोलू नाही शकत नाही. अलीकडच्या काळात काय भेटलं नाही, आता नाहीच बोलताय मला. मी परत बोलील ह्याच्यावरती. पण एक आपल्यातला माणूस. धन्यवाद. एक बातमी आम्हाला सगळ्यांना समजली. मी तर देवघरात देवपूजा करत होतो. माझ्या मंडळींनी येऊन सांगितलं की पटकन टीव्ही बघा, अजितदादांचं प्लेन क्रॅश झालेलं आहे. अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडलेली आहे आणि महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं एक लोकनेता, शिस्तप्रिय लोकनेता, कार्यकर्त्यांवरती जीव ओवाळून टाकणारा नेता आणि दूरदृष्टी असलेला, नियोजनबद्ध पद्धतीनं काम करणारा नेता आज आपण गमावलेला आहे. सोलापूर जिल्हा वासियांच्या वतीनं मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या दुःखातून त्यांच्या कुटुंबाला, पवार कुटुंबाला सावरण्याची शक्ती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपली भेट अखेरची ठरली. आपण निवडणुकीपूर्वी भेटायला गेलो होता, काय आठवण? आठवड्यापूर्वी आम्ही दादांना भेटायला गेलो होतो. जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदारांच्या विविध समस्यांवर आमची चर्चा झाली. इलेक्शन कशा पद्धतीने लढायचं, पुढं कसं जायचं, या बाबतीतलं सर्व गोष्टींवर सविस्तर अशी चर्चा दादांबरोबर झाली आणि एवढं पॉझिटिव्हली दादांनी आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी, आमदार असतील, खासदार या ठिकाणी, आम्हाला जिल्हाध्यक्ष असतील, दोन्ही जिल्हाध्यक्ष असतील, या सगळ्यांना अशी काही ऊर्जा शक्ती दिली होती. बैठकीमध्ये शक्ती दिली होती. आज तीच शक्ती आमच्यातून आम्ही गमावून सगळे कार्यक्रम, प्रचाराचे शुभारंभ ज्या ज्या ठिकाणी केले होते ते सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी रद्द केलेले आहेत. उद्यापासून सर्वांनी प्रचाराचे ऊर्जा देणारी ती बैठक झाली होती आणि ती कायम आयुष्यभर स्मरणात राहील दादांच्या रूपात.